अन्नाची धनं बघा एकदम कशी मस्तपैकी बनवली. नंबर पण एकदम स्पेशल 5885. अण्णांनी गाडी अशी सजवली ना, एकच नंबर, जबरदस्त. आणि बऱ्याच दिवसानंतर आमची भेट झाली. रिक्षा वेळ भेटते का नाही आता? तर एअरपोर्टला लागल्यापासून मला पण रिक्षावर जायला भेटत नाही. ही आमची ओळख श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकनेते दिबा पाटील साहेब. हे प्रत्येकाच्या रिक्षावर आणि गाडीवर तुम्हाला बघायला भेटते. अण्णा किती वर्ष झाली तुम्ही रिक्षा चालवता आता हे सर्व्हिसमध्ये? 2010ला चालवायला घेतली. म्हणजे मच्छीचा व्यवसाय करून रिक्षा पण चालवायची. मच्छीचा खारीत जाऊन मच्छी. आणि सुरुवातीला रिक्षाचा म्हणजे तिकीट किती होता पर पर्सन? असं एक शीट किती रुपये होता? आम्ही 3 रुपये पर मंथ चालवली. 7 रुपयावर्षी मग 10 रुपये केलं. आता रिक्षाच्या प्राइस पण वाढल्या. तेव्हा काही लाख रुपयाच्या आतमध्ये रिक्षा येत असेल. 1-1.5 लाखाला आता 3-3.5 ला जाते. 4 लाखून जाते. रोजचा आपल्याला 300 रुपयाचा गॅस टाकायला लागतंय. पहिले 100 रुपयानं. बसते. पहिले CNG वर नव्हत्या ना, पहिले पेट्रोल होते पहिला पेट्रोल होत, नंतर CNG. नंतर CNG. तेव्हा पेट्रोल पण कमी होता. आता भाव वाढलाय. भाव वाढला ना. पॅसेंजरला काय वाटतंय, रिक्षावालं पैसे घेतात. अरे बाबांनो, आम्हाला रिक्षाला 300 रुपयाची पहिली दिवसाला गॅस टाकायला लागते. तेव्हा कुठं आमचा रोजीरोटीचा प्रश्न निघतोय. तेव्हा कुठं रिक्षा चालवतून. आणि जास्त घेतला तर लगेच फाईन पाडतात 500 रुपयाची. 500 रुपयाची फाईन. हे रिक्षासाठी आम्हाला कामाचा म्हणजे खर्च जो आहे तो वेगळाच आहे. कारण कधी जर टायर पंक्चर झाला तर तो खर्च, कुठं स्टार्टरचं काम निघाला तो खर्च. 1000 रुपये कमवायचं, त्यांची 300 रुपये साईडला करायचं का, तर उद्या रिक्षाचा काम निघाला तर तो करायला पाहिजे. आणि रिक्षावाला फक्त त्याचाच विचार नाही करी. कधी कधी तुम्हाला जर घाई असेल ना, तर त्यावेळी पण आम्ही रिक्षावाला एका फोनवर तयार असतो. कशासाठी? तर तुम्हाला कुठं त्रास नको व्हायला पाहिजे. ते अर्धे रातीला फोन आला तर अर्धे रातीला पण माणूस निघून जातो. आम्हाला कोणचा काय आजारपण असला, कोणचा काय तब्येत पाणी खराब असते, फोन आला तर जावं लागतं. तेव्हा काय आम्ही भाड्याचा विचार नाही करीत. काय देशी ते द्या. तरी आता समजा गाड्या आहेत, पण पहिले कशा जास्त गाड्या नव्हत्या. कोणाला डिलेवरीला घेऊन जायचं असेल, कोण जर अचानक आजारी पडला असेल. आणि रिक्षामध्ये आपल्याला कधी कधी म्हणजे अशा वस्तू पण, कोणाची बॅग राहते, पिशवी राहते, पाकिट राहते. आम्ही उरण नाक्यावर कोणचं काय राहत, तेल मसाला राहू दे, मोबाईल राहू दे, ते देतो. आपण कुठल्याच वस्तूला हात नाही लावित. जरी राहिली ना तरी ते प्रवाशाला बरोबर त्याच्या हाताने पोच करतून व्यवस्थित. चला, गणपती बाप्पा आपल्या सोबत असतात. कारण आपण कधी कोणाचा वाईट नाही करत, त्याच्यामुळे गणपती बाप्पा पण आपला चांगला बघतोय. गाडी पण मस्तपैकी सजवलेली आहे अण्णाने. आणि अण्णांची आज आहे धावपल. लवकरच नातू येणार. चला, आता माझी पण झाली वेळ कामावर जावाची. सेकंड शिप आहे. चला, बाय बाय. बाय.